स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे भाजपने विजयाचा झेंडा फडकावला। भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी 302 मते मिळवत विजय संपादन केला, तर महाविकास आघाडी समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 154 मते मिळाले। भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा 148 मतांच्या फरकाने विजय झाला आहे। ब्राह्मणकर यांच्या विजयाने भाजपने ही जागा आपल्याकडे कायम ठेवली आहे। मात्र या निकाला इतकी चर्चा महायुतीतील कथित मतफुटीची आणि निवडणुकीभोवती निर्माण झालेल्या राजकीय नाट्याची रंगली। ही निवडणूक भाजपचे आमदार परिणय फुके आणि काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी या निवडणुकीला प्रतिष्ठेची लढाई बनवले होते। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात घडलेल्या राजकीय घडामोडीने निवडणुकीत उत्सुकतेची कमाल निर्माण केली होती। काँग्रेसने अखेरच्या क्षणी आपले अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोड आणि प्रफुल्ल गोपालदास अग्रवाल यांचे अर्ज मागे घेत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा जाहीर केला। या निर्णयाने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते। तेव्हाच ही निवडणूक महायुतीच्या पारड्यात गेली होती। महायुतीचे ब्राह्मणकर यांनी मताधिक्याने विजय मिळवत काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या उमेदवाराला पराजित करून विजय मिळवला। अविनाशजी ब्राह्मणकर आज विधान परिषदेवर निवडून आले आणि निश्चितच हा एक बुलंद आवाज म्हणून आता विधान परिषदेच्या सभागृहात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी असणार, शेतमजूर असणार, बहुजन समाज असणार आणि सगळ्या सामान्य लोकांसाठी आवाज उचलणारा हा एक आवाज आता विधान परिषदेला मिळालेला आहे। आणि निश्चितच ही विजय आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची आहे, सर्व मतदारांची आहे। एक या माध्यमातून एक नवीन अध्याय या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। एक नवीन नेतृत्व अविनाश भाऊंच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यांना मिळालेलं आहे आणि आता या माध्यमातून निश्चितच आपल्या या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतील। तिचे सभापती आहेत जिल्हा परिषद भंडाऱ्याचे, जिल्हा परिषद गोंदियाचे, माझ्या सगळे सहकारी, या सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्या खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे हा माझा या सर्व मित्रांना समर्पित आहे। महायुतीचे मत मी अजून काही कॅल्क्युलेशन्स केले नाही, पण आम्हाला अतिशय चांगलं मतदान झालं। सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि सगळ्यांनी मतदान केलेलं आहे। त्यामुळे आमचे जितके मतं होते महायुतीचे ते जवळपास सगळेच्या सगळे आम्हाला मिळालेले आहेत, सगळे मिळालेले आहेत। काम हमेशा चलते रहता है और ज़्यादा काम के इफ़ेक्ट्स भी, इसीलिए मेरे साथ हमेशा रहता है विठोबा का स्टे एक्टिव पेन रिलीफ ऑयल, जो दे दर्द से छुटकारा तुरंत।